गायीच्या शेणामध्ये, दगडावरती कुठेही, उसाच्या पाल्यावरती, घराच्या छतावरती आणि रस्त्याच्या कडेला सगळीकडे कुठेही सोने सापडते. काय हा प्रकार? महादेवाची पिंड, नागाची फडी, गणपती किंवा त्रिशूळ अशा प्रकारची मुद्रा त्या सोन्याच्या नाण्यावरती दिसते. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्या गावात पडतोय सोन्याचा पाऊस. खूप वर्षांपासून सापडत आले या गावामध्ये सोनं. या गावामधील एकाच घरामध्ये सापडल्या 13 सोन्याच्या मुद्रा. विश्वास बसत नाही ना? चला तर मग पाहूया. महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. याच जिल्ह्यातील कसबा बीड हे एक गाव. या गावामध्ये चक्क सापडतात सोन्याच्या मुद्रा. यामुळे हे गाव खूपच चर्चेत आलेलं आहे. गेले 5 वर्षांमध्ये सापडलेत 50 पेक्षा जास्त सुवर्ण मुद्रा. या गावाला सोन्याचं बेड असंही बोललं जातं आणि या सुवर्ण मुद्रा या गावाच्या हद्दीतच सापडतात, ना की बाहेर कुठे. पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागामध्ये जास्त सोन्याच्या मुद्रा सापडतात. करवीर तालुक्यातील कसबा बीड हे गाव. या गावामध्ये 11व्या शतकामध्ये राजा भोजने त्याची लष्करी वसाहतीचा तळ बसवला होता. राजा भोज तसेच इतरही राजांचा वारसा या गावाला लाभलेला आहे. या गावामध्ये प्राचीन शिलालेख व वीरगळही आढळून येतात. या गावामध्ये आजही रस्त्याच्या कडेला, घराच्या छतावरती, गायीच्या शेणामध्ये आणि रानामध्ये कुठेही सुवर्ण मुद्रा सापडतात. त्या सुवर्ण मुद्रांची चौकशी केली असता ती सुवर्ण मुद्रा म्हणजे एकदम प्युअर सोनं आहे असं उघडकीस आलं आहे. या नाण्यांचा आकार डाळीच्या आकारापासून ते चलनात असलेल्या 1 रुपयाच्या नाणे इतका आहे. या गावामध्ये सगळ्यात जास्त मोहरा मनोहर पाटलांच्या घरी सापडलेत. त्यांच्या घरी 11 मोहरा सापडलेल्या दिसतात. या मुद्रा म्हणजे देवाची देण आहे असं समजून त्या मुद्रा ज्या लोकांना सापडल्या ते लोक ते मुद्रा देवाच्या देवाऱ्यामध्ये ठेवून त्याची पूजा करत असतात.